नागपूर रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटी बबलीने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले, त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे असा संशय आत्तापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे। चिमुकला नजरेस पडताच क्षणी ते दोघांनी त्याचे अपहरण करण्याचा कट रचला असावा असाही संशय आहे। त्या बाळाची आई भीक मागते। ती मूळचे मध्य प्रदेशातील आहे। तिच्यासोबत पतीसारखा राहणारा तरुण वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून तो नागपुरात मिळेल ते काम करतो आणि काम नाही मिळाले तर भीक मागून खातो। 2 वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांना दिसले आणि ते नंतर पती पत्नीसारखे एकमेकांसोबत राहू लागले। मिळेल ते खायचे, कधी तासबाग, कधी रेल्वे स्थानक, तर कधी कुठेही जागा मिळेल तिथे झोपायचे असा त्यांचा दिनक्रम आहे। बुधवारी दुपारी 3 ते 4च्या सुमारास भीक मागणारी तरुणी आरोपी बंटी बबलीजवळ आली। तिने 5-10 रुपये द्या असे म्हटले। तिच्या कुशीत चिमुकला पावडला असल्याचे दिसताच बंटी बबलीने त्याच्या अपहरणाचा कट रचला। महिला आणि तिच्या पतीला विश्वासात घेत खाऊपोळी घातले, त्यांना चांगला रोजगार देण्याचे आमिष दाखवले। आम्ही दोघे प्रेमविवाह करण्यासाठी घरून पळून आलो, तुमच्यासोबत आज राहू असे म्हणत तुम्ही कुठे राहता अशी विचारणा केली। आमचे काही घर नाही, जागा मिळेल तिथे झोपतो असे भिक्षेकरी दाम्पत्याने म्हणताच या बंटी बबलीने त्यांना सायंकाळच्या गाडीने शिगावला दर्शनासाठी जाऊ असे म्हटले। गाडीला वेळ असेपर्यंत रेल्वे स्थानकावर राहू असेही म्हटले। नंतर आरोपी महिला बाळाच्या आईला घेऊन रेल्वे स्थानकावर आली, तर चिमुकल्याच्या पित्याला घेऊन आरोपी तरुण गणेश पेठमधील बारमध्ये गेला। तिथे त्याला आरोपीने येथेच दारू पाजली। 560 रुपयांचे दारूचे बिल आरोपीने फोनपेने चुकते केले। रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सेवाग्राम एक्सप्रेसची शेगावला जाण्यासाठी 4 तिकीटं काढली। शेगावला जाईपर्यंत जेथे संधी मिळेल तिथे चिमुकल्याला घेऊन पळायचे असा आरोपीचा कट होता। मात्र रेल्वेगाडीत चढल्यानंतर किरकोळ कारणावरून बाळाच्या आईवडिलांत कडाक्याचं भांडण झालं। त्यामुळे ती रागात गाडी खाली उतरली आणि आपण कुठेही येणार नाही असं तिने म्हटलं। त्यामुळे बाळाच्या पित्यासह आरोपीही खाली उतरले। आरोपींचा प्लॅन ए फसला। बाळाचे आईवडील पहाटे 2 वाजेपर्यंत पलटावर भांडत होते। त्यांनी या दोघांना कसेबसे शांत केले आणि ते गाढ झोपेत असताना आरोपी महिलेने पहाटे 4:15ला चिमुकल्याला उचलून घेत पलटावरून पळ काढला। ॲटोने राजीवनगर आणि तेथून आरोपींनी टॅक्सी करून वर्धा मार्गे तेलंगणासाठी मंचेरिया गाठले। एकूणच घटनाक्रमावरून आरोपी मुले चोरणारे सराईत गुन्हेगार असावेत असा तर्क आहे। अपहरणाची तक्रार मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, ठाणेदार मनीषा काशीत यांनी बाळाच्या आईवडिलांना खोदून माहिती विचारली। त्यात बिअर बारमध्ये दारूचे बिल आरोपीने फोनपेने चुकते केल्याची माहिती पुढे आली। हाच धागा पकडून बारमधून आरोपींचा मोबाईल नंबर शोधला। गुरुवारी त्याचे लोकेशन तेलंगणातील मंचेरियात असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे तिथे पथक पाठवून मंचेरिया पोलिसांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी आज रात्री त्याच्या मुसक्या बांधल्या। त्यांना घेऊन शुक्रवारी सकाळपर्यंत पोलीस नागपुरात पोहोचणार आहेत।